हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा। आषाढी एकादशी येते तर तुम्ही नक्की करून बघा। चला तर मग बघूया कसे बनवायचे ते। त्याआधी जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर मी इथे एक वाटी साबुदाणा घेतला आहे, तो रात्रभर व्यवस्थित भिजवून घेतला। त्यानंतर मी यामध्ये आता बारीक चिरलेली मिरची, मीठ, त्यानंतर मी इथे छोट्या 2 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, तो थोडासा मी दरदराच पिसलेला आहे। त्यानंतर इथे मी 3 उकडलेले बटाटे घेतले, ते मी इथे कुस्करून टाकणार आहे हाताने। त्यानंतर मी इथे जिरे टाकले आहे। त्यानंतर व्यवस्थित आता हे एकजीव करून घ्यायचं। यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही। यामध्ये जे मीठ आणि बटाटे उकडले ते त्याचं मॉइश्चर सोडतं आणि व्यवस्थित गोळा तयार होतं। हे बघा, व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा। त्यानंतर आपण हाताला पाणी लावून घ्यायचं, जेणेकरून तो गोळा जो आहे तो आपल्या हाताला चिटकणार नाही। त्यानंतर राऊंड शेपमध्ये गोळा तयार करून घ्यायचा आणि थोडंसं चपटा करायचं त्याला। हे बघा, इथे दुसरं पण करून दाखवलं आहे मी। राऊंड करायचा आणि त्यानंतर थोडासा चपटा करायचा। त्यानंतर व्यवस्थित तेल कडक तापून द्यायचं आणि त्यामध्ये साबुदाणा वडे टाकायचे। साबुदाणा वडे टाकल्यानंतर गॅस हा लो फ्लेमवर ठेवायचा। त्यानंतर याला 4 ते 5 मिनिट व्यवस्थित असं परतून घ्यायचं लो फ्लेमवर ठेवला तर व्यवस्थित परतला पण जातो आणि कुरकुरीत पण होतात। हे बघा, गोल्डन ब्राऊन कलरचे होईपर्यंत व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे। हे बघा, मस्त असे झाले आहे, कुरकुरीत झाले आहेत, कडक एकदम। त्यानंतर आपण आता इथे चटणी बनवून घेऊन या। त्यासाठी मी शेंगदाणे भाजलेले आणि 2-3 मिरच्या घेतलेल्या आहे, त्या व्यवस्थित दळून घेतल्या आहे। त्यानंतर त्यामध्ये मी तेल आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे। तर बघा, झालं तयार आपला साबुदाणा वडा। व्यवस्थित मस्त शेंगदाण्याची चटणी केली आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा या आषाढी एकादशी।